गुड आफ्टरनून मंडळी. आता आलो इकडे हनुमान मंदिर फिरायला. तिसरा स्पॉट आपला दिवसाचा. आता आम्ही दोघंच आहेत. बाकीची मंडळी आपली मित्र लोक पुढे गेलेत. आता हा स्पॉट फिरू. तर ह्याच्यानंतर पुढे अजून बघू आपण आता अजून कुठला स्पॉट फिरू शकतो ते. सध्या आता हनुमान मंदिरला आता आम्ही आलो आहे. दाखवतो तुम्हाला इकडचं हनुमान मंदिरचं तुम्हाला कसं काय ते दिवस तुम्हाला बघायला भेटीलच. मित्र भेटले इकडे परत. खोबरावाडी घेताना बघा 20 रुपयाला खोबरावाडी आहे. लाईनीमध्ये आता उभ्या झाली. हा बघा पहिल्या हॉटेलला फेमस संकेत गोसावी. बघा आपले दर्शन आपण इकडे जाऊन आपलं दर्शन पूर्ण झालं आहे. चाललोय जेवायला आता आम्ही. भूक लागली आणखी वाजलं 1 तर वाजले आता आपल्याला इकडून दर्शन वगैरे घ्यायला बोललं. तर बघू पण जेवायला थांबू तिकडे व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करू. आता आपण आपलं इकडे दर्शन तर चांगले आलं. मधुरा हनुमान मंदिर आहे. मंदिराचं नाव म्हणजे मधुरा हनुमान मंदिर आहे. त्याची व्हिडिओ मी टाकेन फोटो वगैरे टाकेन तुम्हाला. तुम्ही नक्की बघा प्लीज. मंडळी आता आपला पुढचा स्टॉप म्हणजे हा आपण स्टॉपला आलो आहे दौलताबाद किल्ला फिरायला. जेवण खाऊन आमचं झालं आहे. जेवणाची आम्ही थाली घेतली होती म्हणजे तिकडे अशी व्हेज थाली एकच 240ला पडली. अनलिमिटेड थाली होती आणि एक अनलिमिटेड थाली तिकडे भेटते. तर आम्ही लिमिटेड थाली घेतली होती. ते तुम्हाला फोटो मला पाठवीन मी. पण आता आपण आलो आहे दौलताबाद किल्ला फिरायला. ही बघा मंडळी जेवण खाऊन जरा एनर्जी जास्त आली जरा असं वाटते. बघा स्कॅन केली जाते ती आपली झाली प्रोसेस पूर्ण. आता आपण पुढे जाऊ. आपण तिकडून प्रवेश केला होता. इकडे सगळे पुन्हा तोफेचे पुन्हा प्रकार ठेवले. आपल्याकडे खूप सारे तोफा वगैरे भेटतात आपल्या गडावरती. आतमध्ये आलेल्या इकडे तोफा आहेत. परत इकडे एक तोफा आहे. तोफा आहे म्हणजे इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार तोफा त्यांची नावं सगळ्या इकडे पुढे मेन्शन करून ठेवलं आहे. आणि हा एक अजून इकडे प्रवेशद्वार आहे आतमध्ये जायला. तर आपण आता आतमध्ये जाऊ मग सांगतो मी तुम्हाला. सरस्वती विहीर ये सरस्वती विहीर काय भारी बांधकाम केलं आहे पण विहिरीचं. ही विहीर आहे सरस्वती विहीर. आणि इकडे काय ते बघूया आता आपण. तिकडे मित्रमंडळी गेलेत काय बघायला गेलेत काय माहिती. काय हाय काय रे तुझे वाघ विक काय आहेत मध्ये. चाललोय असं सरळ रस्ता आहे. सरस्वती विहीर तिकडे बघितली तर हा समोर रस्ता. समोर आपल्याला वरती जायचं आहे. बघू कुठपर्यंत जाता येते. पण भेकायला इकडून खूप काही आहे बघा. दौलताबाद किल्ला. तर आम्ही इकडून परत चालले हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर. हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर काय हत्ती तलाव. तलाव हत्ती नाही आहे पाणी पण नाही. आपल्या मागे चांद मिनार आहे. हा बघा चांद मिनार. तो बघा पुढे पण आहे चांद मिनार. आणि आता म्हणतात तोप संग्रहालयाकडे तोप बघायला. खाली तोफा आल्या त्या वेगळ्या या तोफा आहेत त्या वेगळ्या. ते बघा तोफेचे प्रकार आपल्याला इकडे बघायला भेटतात. गडावर आल्यावरती परत एवढे सारे तोफ आहेत इकडे. तून पूर्ण तिथपर्यंत तोफ आहे पूर्ण इकडे. सगळंच मी एवढं फिरवू शकत नाही. व्हिडिओ जास्त मोठी होईल ती. तर त्याच्यामुळे तुम्ही इकडे कधी व्हिजिट कराल ना इकडे आलात कधी तर संभाजीनगरला तुम्ही इकडे येऊन ते तोफा बघू शकतात. तिकडे येऊन आलो आहेत पण सर्वांचे फेस बघा कसे थकलेले झाले बघा. हा एक हे मित्रांनो आपण आता पोचलोय डायरेक्ट मेन प्रवेशद्वाराकडे. हा मेन प्रवेशद्वार आहे. वरती जायचा बघा. हे आमची पोरं बघा टाइमपास करतात पण इकडे.
ठीक आहे. तो जो हा इंटरेस्ट तिथून आपण इथून आलेलो इंटरेस्टने आता इथून आपण वरती आलोय. हे बघा अजून इकडे वरती आपल्याला जायचं आहे अजून. तर बघू वरती याला भेटतं की नाही आपल्याला. इकडून पोचलोय तिकडे आपल्याला दिसते मेंढी टोप आहे. मेंढी टोप बघू शकता. मेंढी टोप आपल्याला दिसते. भारी आहे इकडची टोप ते. अजून एक्सप्लोर करीन तुम्हाला इकडचं काय काय अजून आहे ते. बघा हा ब्रिज पकडून आलेला इकडून अंधेरी गुफाकडे जायचा मार्ग आहे. दलदल त्या हाईटला तसंच आहे सेम टू सेम. बघू आपण पुढे डार्क साईट अंधेरी गुफा बघू तिकडे काय भेटते आपल्याला बघायला. अजून अंधेरी गुफा अंधेरी गुफाचा मार्ग एक का मात्र इकडे खूप सारे म्हणजे मार्ग आहेत असे. त्या गुफेजवळ ना वैशिष्ट्य आहे. अरे हा किल्ला कोणच नाही जिंकलाय भाई. हे बघ इकडून ना हे बघा इकडून ना ते लोक गरम तेल वेळ टाकायचे म्हणजे सैनिकांवरती इथून. हां कुठे गरम तेल पण आलं नाही. अरे अंड्याचं पहिला टाकायचे. हे बघा अरे नाही व्हिडिओमध्ये बघितलं भाई पण जर ह्या गुफेमध्ये संकेत बसवून दिसणार इथून पण मार्ग वाटतं जायचा. इकडे अंधेरी गुफा गावले इकडे पुन्हा काळोख असायचा त्याच्यामुळे इकडे कोणी पण घाबरून जायचं इकडे आला म्हणजे. इकडे खूप सारे मार्ग आहेत. नाही रे हे लपून बसायला हल्ला करायला. आपण तिकडून स्टार्ट केलेलं पूर्ण ते छान म्हणजे रस्त्यावरनं. तर इथून मग ते आपल्या मेंढी टोप दिसतं इकडे बघा. ही मेंढी टोप आहे तिथे आपण पहिला मगाशी होतो. मग तिकडून तो ब्रिज क्रॉस केला. हा तोच किल्ला जिथे मगरी सोडल्या जात असायच्या. म्हणजे तो ब्रिज पहिला आता जर बांधला गेला आहे. पहिला तो ब्रिज जो होता तो पुन्हा ढकायचा. तिकडे पण मगरी बिगरी होत्या पहिला. मग सैनिक वरती नाही हो म्हणून तिकडून आपण तिकडून खाली आलो पहिला. त्या खालून आपण फिरत आता इकडे वरती आलो आपण. बघा अजून पण वरती आहे पण टॉपचा व्ह्यू आपण इकडे आता गाठला आहे. तर हा नक्की हा तुम्ही एकदा केलं नक्की इकडे येऊन करा. हे बघा तर मंडळी इकडे पूर्ण गडाच्या बाजूला असे तुम्हाला हे बघायला भेटतील दलदल अशा पूर्ण गडाच्या चारी बाजूला. तर हा किल्ला तुम्ही एकदा नक्की करा. आता मान्य आहे मी तर आज केला मला तर बरं वाटतं आहे. जसं आपण मागाशी बोललो की तुम्हाला मी तिकडून व्हिडिओमध्ये की वरती यायचा अजून आहे रस्ता तो अजून खूप आहे वरती चढायचा म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे आता आम्ही एवढं मागून पण चढून आलो पूर्ण एवढं. आता तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मी किती चढायचं ते. हा अजून एवढा अजून वरती चढायचं आहे आपल्याला. हा तो माणूस तिकडनं वरती जातो आहे. तर तिकडे आपल्या वरती पोचायचं आहे. आणि आपल्यातले एक बघा मावळा आपला पहिल्यांदा गड चढतो आहे. आयुष्यातला पहिला गड देवगिरी गड चढतो आहे पहिल्यांदा. जो चढला होता कुठला गड तो आज पहिल्यांदा चढतो आहे. अरे बसतो कुठे सुदेश हे थोडंच बाकी आहे भाई बघ तर. चल चल रे झालं जराच बाकी चल थोडंच बाकी आहे. चल हे काय बघ एवढंच बाकी आहे बघ. चल चल सांगू नको चल.
अरे तेवढंच बाकी आहे हे बघ जास्त बाकी नाही हे बघ किती थोडं बाकी आहे बघ. फायनली अवतार समजून असाल दोघांचा पण बाकीचे मित्र तर वरती गेल्यात. फायनली आमचा लास्ट पॉईंट आम्ही कवर केला आहे. ह्याने पहिल्यांदा गेला आहे. माझं पण एवढंच आहे. एवढा मोठा गड पण मी फर्स्ट टाईममध्ये एवढं चढलो आहे. गड दिसायला खूप छोटा आहे पण आतून खूप पायऱ्यावरून आपल्याला चढायचं असतं गडावरती. हा आपला एकूण आता लास्टचा प्रवेशद्वार आपला आणि आपण आता एवढं चढत आलो आहे बघा. खालून तुम्हाला दाखवतो तो बघा. तिकडून जसं आपण प्रवेशद्वाराने एंट्री करतो ना तर स्थळावरून इकडे आपला रस्ता दिसतो तो वरती चढायचा आहे. जसे तुम्ही वर चढून आलात की इकडनं बरं आपल्याला इकडनं बरं आपल्याला राईड मारायचं आहे. हा बघा पुन्हा आपल्याला एवढा पुन्हा ओपन स्पेस दिसतो. म्हणजे त्या टायमाला जो किल्ला हा बनवला आहे ना कलाकारी आणि कामगिरी एक नंबर आहे. हे बघा म्हणून हा इतिहासात कधी हा किल्ला कोणीही जिंकू शकला नाही आहे. माझी गोष्ट जी अजून पण आहे पण जो किल्ला बनवला आहे ना एक नंबर आहे. आतुरतेने हा किल्ला पाहायला या तुम्ही. मी तर बोलतो माझा ओपिनियन आहे एक्सपिरियन्स माझ्या सांगतो एक्सपिरियन्सनी की हा किल्ला तुम्ही एकदा इकडे नक्की व्हिजिट करा ट्रॅक करा इकडे या किल्ल्याचं एकदा. माझं असं म्हणणं आहे. बघू तर पुढचं आपण म्हणून एक किल्ला एवढा आपण पुन्हा खाली मला फिरून आलेलो. आता लास्टच्या टोकाला बसले आता आपण विश्रांती घ्यायला जरा. जो किल्ला आहे ना एक नंबर आहे विजिटसाठी. मला मोस्ट आवडला आहे मला तर हा किल्ला. फर्स्ट टाईमला चढलो पण आहे म्हणजे मी एवढ्या गडावरती पण मस्त किल्ला आहे. तुम्ही पण कधीतरी एकदा आला तिकडे नक्की विजिट करा. भेटू कुठल्या अजून नेक्स्ट स्पॉटला आपण स्पॉटला कुठला जातो आहे तर बघू आता कुठला नेक्स्ट आपला स्टॉप आहे तो त्यानुसार मग आता बघू आपण. नंतर थोड्या आपण गड आता उतरणारच आहे तर उतरण्याची व्हिडिओ तुम्हाला मी नंतर शूट तर करू शकत कारण की आता माझ्या पण मोबाईल एवढी बॅटरी नाही आहे तरी बघू आपण. नव्हतं जिथे खाली मी नव्हतो तिकडे सँडिंग नव्हता. इथून परत आपल्या राईटला एक रस्ता दिसतो तुम्हाला परत एवढं वरती आहे मला दाखवतो मग मी बॅक कर. हे एवढ्या पायऱ्या चढून परत एवढ्या पायऱ्या चढायचं आहे आपल्याला. हा बघा हा फायनल टोक आहे गाईस. हा फायनल टोक आहे. इकडून वरती यायचा म्हणजे आपलं इकडून आपला पॉईंट एंड होतो या गडाचा. देवगिरी किल्ला या किल्ल्याचं नाव आहे. आपण वरती जाणार मगाशी तिथपर्यंत आलेलो. तिथून पुढून यायचा रस्ता इथून आहे. इकडे स्वामीचं मंदिर आहे आणि वरती आल्यावरती तिकडे काळा तोफचं एक आहे आणि वरती आले ही दुर्गा तोफ आहे. हा इकडे लास्ट पॉईंट आहे इकडे आपला. इकडे हा गडाचा लास्ट पॉईंट म्हणतो इकडे हा दुर्गा तोफ आहे इकडे एकच फक्त बस. तर मंडळी आता आपला पूर्ण गड आम्ही खाली आता उतरलो आहेत. वाजल्या आता संध्याकाळचे 4:50. अवतार जरा इग्नोर करा जरा माझा. मग आता एकेला विचार एक्सपिरियन्स कसा होता आतापर्यंतचा आपला एक्सपिरियन्स कसा होता कसं वाटलं. छान वाटलं.